हाय एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओज मी टाकत राहते. लास्ट व्हिडिओमध्ये मला कॉमेंट आलेली की विंटर आता संपत आला, समर बद्दल काहीतरी सांगा. सो आज मी माझं सेल्फ केअर रुटीन शेअर करते. इट्स अ लेझी सेल्फ केअर रुटीन विथ समर एडिशन. पहिला मी माझा हेअर केअर करून घेते. हेअर केअर मध्ये मी नेहमी मसाज या कोम्बिंग पासून सुरू करते आणि कोंब करताना मी नेहमी लाकडी कंगवाच वापरते. लाकडी कंगवा का वापरायचा असतो वगैरे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्याचा इम्पॉर्टन्स सांगत असते की लाकडी कंगवा का आपल्या केसांसाठी हेल्दी आहे, युजफुल आहे ते. आणि इथे मी चांगल्या प्रकारे हेअर कोम्ब वगैरे करून घेतेय. हेअर कोम्ब केल्यानंतर मला एवढासाच हेअरफॉल झालेला आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर मी दाखवतेय. आणि तुम्हाला मे बी जास्त होत असेल, 100च्या पेक्षा जास्त जर का तुम्हाला हेअरफॉल होत असेल तर तुम्हाला त्यावर ट्रीटमेंट तर घ्यावीच लागेल. हेअर कोम्बिंग नंतर मी हेअर मसाज करते. ह्या मसाज साठी मी आज माझा वेगळा मसाजर टूल घेतलेला आहे. आज मी पहिल्यांदाच तुम्हाला हा टूल दाखवते. याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तुम्ही चेक करू शकता. याने मी हळूवार मी स्काल्पवर मसाज करते, कमीत कमी 3 ते 5 मिनिट. यामुळे काय होतं, टाळूचा म्हणजे स्काल्पचा ब्लड सर्क्युलेशन वाढतो, केसांच्या मुळांना ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन मिळतात, हेअर फॉलिकल ऍक्टिव्ह होतात आणि यामुळे हेअरफॉल ही हळूहळू कमी होतो. हा मसाजर ही मी खूप टाइम पासून वापरते, फक्त तुम्हाला पहिल्यांदा दाखवलाय कारण की जास्तीत जास्त मी व्हिडिओ बनवताना सिलिकॉन मसाजरच वापरते. आणि या मसाजमुळे डॅन्ड्रफ, इचिंग कमी होते आणि स्ट्रेसही कमी होतो. यानंतर मी हेअर ऑइलिंग करते आणि हेअर ऑइलिंग साठी मी होममेड ऑइलच यूज करते. आधीच्या व्हिडिओमध्ये मी जी रेसिपी शेअर केलेली तेच ऑइल मी इथेही लावत आहे. चला मग आपण आता हेअर ऑइलिंग करून घेऊया. चला आता आपण थोडं स्किन केअर करून घेऊया. स्किन केअरचा फर्स्ट आणि इम्पॉर्टंट स्टेप असतं क्लिन्झिंग. तुमचा चेहरा कितीही फेस वॉशने धुतला तरी तरी पण डलनेस, टॅनिंग आणि छोटे छोटे बंप असतात. आणि हे घालवण्यासाठी वापरलं पाहिजे रॉ मिल्क. रॉ मिल्क मध्ये असतं लॅक्टिक ऍसिड, जे तुमच्या चेहऱ्यावरचं डेड स्किन हळूच रिमूव्ह करतं आणि चेहरा नॅचरली ब्राईट करायला मदत करतं. फक्त 1 ते 2 चमचा दूध आणि कॉटन पॅडच्या मदतीने या कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावायचं आणि थोड्या टाइम नंतर पूर्णपणे प्लेन पाण्याने धुवून घ्यायचं ते. आता मी फेस मास्क लावतीये चेहऱ्यावर आणि हा फेस मास्क असा आहे जेणेकरून याने टॅनिंग रिमूव्ह होईल, फेस क्लीन होईल आणि सॉफ्ट दिसेल. मी इथे घेतेय बेसन, टर्मरिक आणि कॉफी आणि यामध्ये मी मिक्स करतेय रॉ मिल्क. उन्हाळा चालू व्हायला आलाय तर सर्वांना टॅनिंगचा प्रॉब्लेम खूप होतो, म्हणून मी यात कॉफी मिक्स करतेय. कॉफी तुमचा टॅनिंग रिमूव्ह करायला मदत करते, डेड स्किन रिमूव्ह करायला मदत करते. कॉफी प्लस बेसन माइल्ड एक्सफोलिएशन करतात, म्हणजे डेड स्किन निघते आणि चेहरा स्मूथ होतो. बेसन स्किनचं ऑइल कंट्रोल करते आणि टर्मरिक मध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे हलके पिंपल आणि इन्फेक्शन कंट्रोल व्हायला मदत होते. हा पॅक फेसवर लावून 10 ते 15 मिनिट ठेवायचा, पण लक्षात ठेवा पूर्ण पॅक कोरडा होईपर्यंत नाही ठेवायचा. सेमी ड्राय होईल तोपर्यंत ठेवायचा, कारण पूर्ण ड्राय झाल्यावर स्किन ओढली जाते आणि त्याने स्किन इरिटेशन वगैरे होऊ शकते. नंतर मी पाण्याने वॉश करून घेते आणि तुम्ही बघू शकता टॅनिंग कमी, डलनेस कमी आणि चेहरा ब्राईट दिसतोय. पण वॉर्निंग, तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर कॉफी कमी वापरा किंवा वापरू नकाच. आणि उन्हाळा चालू होते तर स्वतःला हायड्रेट ठेवायला विसरू नका. दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी प्यायलाच हवं. चला आता आपण हेअर मास्क लावणार आहे, पण सध्या मला हेअर मास्क बनवायला टाइम नाहीये, नाहीतर मी नेहमी घरी बनवते. सध्या तुम्ही बघू शकता माझी हेअर लेंथ आणि एंड्स खूप ड्राय आणि डॅमेज झालेत. ते दिसायला पण कसं रफ आणि ऑइली दिसतेत. हे असं प्रॉब्लेम झाला की मी नेहमी घरी फ्लॅक्सीड जेल मास्क बनवते, बट ॲज आय सेड अर्लियर की आज मी घरी हेअर मास्क बनवलेला नाहीये. सो इथे मी रेडीमेड हेअर मास्क वापरते फ्रॉम प्लिक्स. हे कोलॅबरेशन या स्पॉन्सर नाहीये. ज्या गोष्टी मला जेन्युअनली आवडतात त्या मी तुमच्याशी शेअर करतेच. पण हा हेअर मास्क मी थोडासा वेगळ्या पद्धतीने लावते. यात मी कोकोनट ऑइल मिक्स करून लावणार आहे. देन मी ते ऑइल मिक्स केल्यानंतर ते लेंथ आणि एंड्सवर अप्लाय करते. फ्लॅक्सीडमध्ये नॅचरल ओमेगा 3 आणि व्हायटॅमिन असतात, जे केसांना डीप नरिशमेंट देतात. केसांची फ्रीजनेस कमी करतो, केसांना सॉफ्ट आणि स्मूथ बनवतो, सिल्की बनवतो आणि ड्राय रफ केसांना मॉइश्चर रिस्टोर करतो.
केसांना शाईन आणि बाउन्स देतो. याची लिंक हवी असेल तुम्हाला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, एकदा चेक करा. चला आता याला 15 मिनिट ठेवून हेअर वॉश करून घेते. चला मग भेटूया हेअर वॉश नंतर. चला मस्त असा हेअर वॉश करून घेतलेला आहे. आफ्टर हेअर वॉश मेक शुअर की हेअर मायक्रोफायबर टॉवेलने सुकवायचे. हे पाणी लवकर ॲब्झॉर्ब करतात. या तुमच्याकडे कॉटन टी शर्ट असेल तर त्यानेही तुम्ही हेअर ड्राय करू शकता. त्यानंतर मी इथे लेंथवर सिरम अप्लाय करते, जेंटली डॅम्प करून. टडा, माझे केस सिल्की स्मूथ आणि भारी दिसत आहेत. प्लीज गायज इग्नोर माय फ्लिक्स. सलॉनवाल्याने पुढच्या केसांची वाट लावली आहे. आफ्टर 1 इयर मी सलॉनमध्ये हेअरकट केला आणि सलॉनवाल्याने हे कांड केलं. त्याचा व्लॉग मी शूट केलेला आहे, लवकरच मी अपलोड करेल. त्यामध्ये तुम्हाला समजेल, दिसेल की आमची फजिती कशी झाली ते. आता थोडं स्किन केअर करून घेऊया. इथे मी वापरते व्हिटॅमिन सी सिरम. आता प्रत्येक ब्रँडचं नाव सांगितलं तर तुम्ही म्हणाल की ही कोलॅब करते, स्पॉन्सर आहे, सो मी नाव नाही सांगत. तुम्हाला जो व्हिटॅमिन सी सिरम आवडेल तो तुम्ही यूज करू शकता, म्हणजे तुमच्या स्किनला जो सूट होईल तो. मी जो वापरते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही चेक करू शकता. या सिरममध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे डॅमेज स्किन रिपेअर करतात. स्किन डल दिसत असेल तर व्हिटॅमिन सीचा रेग्युलर यूज केल्याने फेस नॅचरली ब्राईट दिसतो. स्किनला हेल्दी आणि मॉइश्चराइज ठेवायला एक चांगल्या मॉइश्चरायझरची गरजही असतेच. आणि मॉइश्चरायझर म्हणजे स्किनमधला असा स्टेप आहे जो स्किप केला तर तुमचा सगळा रुटीन वाया जाऊ शकतो. मी इथे विशकेअरचा मॉइश्चरायझर वापरते, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतीये, हवी असेल तर चेक करा. मॉइश्चरायझर हे तुमच्या स्किनमध्ये हायड्रेशन लॉक करतं आणि स्किन बॅरियर मजबूत करतं. फक्त ड्राय स्किनसाठी नाही तर ऑइली स्किनसाठी सुद्धा मॉइश्चरायझर लागतंच. मॉइश्चरायझर स्किन बॅरियर स्ट्रॉंग करतो, पिंपल, रेडनेस, इरिटेशन कमी होण्यास मदत करतो. आता आपण तो मास्क हातालाही लावला टॅनिंग घालवण्यासाठी. सेम तसंच हातांना मॉइश्चराइज ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे, तेही विसरायचं नाही. खूप लोक समरमध्ये लोशन लावणं बंद करतात कारण त्यांना वाटतं उन्हाळ्यात स्किन ऑइली होते, लोशन नको. मी इथे विशकेअरचंच लोशन वापरतेय. आपण लोशन लावत नाही, पण खरं सांगू, हीच खरी स्किन केअर मिस्टेक आपण करतो. समरमध्ये आपण आपल्या हातांवर सन एक्सपोजर, धूळ, पोल्युशन आणि साबणाचा खूप इफेक्ट होतो. त्यामुळे हँड्स ड्राय, रफ दिसायला लागतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फेसची जेवढी काळजी घेता तेवढंच हँड्सची पण काळजी घ्यायची. बॉडी लोशन वापरल्यानंतर स्किन हायड्रेट राहते, हँड्स स्मूथ होतात, टॅनिंग कमी होते आणि हातांना एक हेल्दी ग्लो येतो. एक लक्षात ठेवा, हात धुतल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी लोशन लावणं कंपल्सरी, विसरायचं नाही. सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलीये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.